काळूराम आपण पाहिलं तर साहेब वर्साव चौकीमध्ये पोलीस दलातही देखील काम करत आहेत. आपलं सोनू सर एक चांगली कामगिरी करत आहेत. प्रत्येक असा एक ऑलराऊंडर खेळाडू क्रिकेटही खूप चांगल्या प्रमाणे आपलं आणि कर्तव्य महाराष्ट्र पोलीस दलामध्ये देखील आहेत. ते देखील कर्तव्य खूप चांगल्या प्रमाणे पार पाडतायत. जसं सांगितल्याप्रमाणे DN नगर बिग बॅश आणि कार्यसम्राट ह्या प्रतियोगितेमध्ये मॅन ऑफ द एका प्रतियोगितेमध्ये बॅट्समन आणि दुसऱ्या प्रतियोगितेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार या खेळाडूला देण्यात आला होता. म्हणजे पहा किती चांगला तो खेळाडू आहे. एका बाजूला आपली ड्युटी वेगळी आणि एका बाजूला क्रिकेट आपलं वेगळं, पण आपलं काम आहे. एक चांगला खेळाडू आहे म्हणून की काय आज ओपनिंग साठी इकडे आलेला आहे. बघा सांगू इच्छितो, बघा सोनू सर दोन्ही टीम 12 पण इकडे पाठवायचं आहे. चला आलेत का या 12 मॅन या सर. बघा गोलंदाजी एंड साठी सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि टीम कडून पहिलं षटक घेऊन येतोय. चला पंचाचा निर्णय येतोय. चला टाइम काउंटडाऊन रेडी आहे. यस लेट्स प्ले. येतोय पंचाचा निर्णय. टाइम सेट करणे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल खोदून काढलाय. चांगला ड्राईव्ह केलाय. तिकडे फिल्डर आहे. एक धावेने आपलं खातं उघडलंय. सुरुवात झाली आहे. पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम अशी कामगिरी केली होती. कार्तिकने आपल्या संघाला विजय करून दिले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला देण्यात आला. कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटवर आला. पुन्हा एकदा कट केलाय. जातो एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. पहिला बॉल त्या दिशेने, दुसरा बॉल हे देखील वेट केलाय त्या दिशेने गेलाय. 2 बॉलवरती 2 धावा आल्यात. प्रोलिंक वाहिनीवर थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. 2 दिवसीय ही प्रतियोगिता. आज ह्या प्रतियोगितेचा पहिला दिवस. रंगीबेरंगी कपडे आपण पाहतोय. तिसरा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट तर फिरवली ते पण सुंदर असा बॉल विकेट किपरने तिकडे पकडलाय. काळूरामची खासियत आहे एक जसं सांगितलं की याच मैदानावरती 2 प्रतियोगिता झाल्यात. बिग बॅश आणि कार्यसम्राट. बॉल हवेत. बॉल जाईल कुठे लँड होईल आणि या बॉलवरती येतील 2 धावा. एक चांगला फलंदाज, चांगली उंची, चांगली हाईट, चांगली बॉडी. जर्सी नंबर 33 काळूराम. वर्सोवाचा हा खेळाडू. अंधेरीचा म्हणजे स्थानिकच खेळाडू आहेत. वर्सोवा या ठिकाणी पोलीस दलात आपलं कर्तव्य पार पडत असताना चौथा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये होता. खेळाडू आहे तिकडे. एक धाव तर पूर्ण केली आहे आणि एका धावेत ती संतुष्ट होईल. चांगली फिल्डिंग इकडे म्हणावी लागेल. अप्रतिम अशी फिल्डिंग. चला मैदान आहे सरळ डाऊन दी ग्राउंड. जर का बिल्डिंगला तिथे बॉल लागला तर 6 धावा येतील. आतमध्ये बॉल असला तर 2 धावा दिल्या असतील. पुढचा बॉल अपडेट करण्याचा प्रयत्न होता पण बॉल आणि बॅटचा काही संपर्क झाला नाहीये. सुंदर असा षटक आपण पाहिलं. पहिलं षटक संपलं त्यांनी. पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या नंतर धाव संख्या होते धाव फलकावरती 5 बिनबाद 5. आपण पाहताय तो शीतला देवी बॉईज आयोजित अंधेरी चॅम्पियन्स लीग 2026 सीझन 3 ला झाली येते सुरुवात. प्रोलिंक वाहिनीवर आपण पाहतोय थेट लाईव्ह प्रक्षेपण. अतिशय सुंदर आणि सुस्पष्ट HD क्वालिटीमध्ये प्रोलिंक ही वाहिनीवरती ही प्रतियोगिता पाहतोय. चला 30 मिनिटं आपल्याला दिलेले आहेत बघा. वेळेलाही देखील आपल्याला पाहायचंय. कॅप्टन आपणही देखील यूज करायचं. फिल्डिंग लावायची आहे. चला पहिल्या ओव्हरमध्ये 3 मिनिटं घेतलेली आहे तर चांगली सुरुवात म्हणावी लागेल. वेळेचं भान ठेवायचं आपल्याला. प्रत्येक वेळा असं होतं की सेमीफायनल फायनलही देखील खेळण्यासाठी ओव्हर कमी पडतात म्हणून वेळ महत्त्वाची आहे. वेळेचं भान ठेवायचं आहे आणि वेळेनुसार क्रिकेट खेळायचं आहे. म्हणजे जे ओव्हर तुम्हाला दिले आहेत ते ओव्हर तुम्हाला खेळता येतील. नवीन गोलंदाज शादाब. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहे. एकच धाव इकडे मिळेल.
एका धावाय तिथे संतुष्ट व्हावा लागेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तिला पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील शादाबकडे इकडे गेल्यात. लेफ्टी चांगला गोलंदाज, थोडा बॉल खाली राहिलाय. चांगला बॉल वेट केलाय. पडल्याच्या नंतर हलक्यातने तिथे बॅट फिरवली आहे. एकच धाव इकडे मिळेल. पहिल्या ओव्हरपासून तर दुसऱ्या ओव्हरपर्यंत थोडंसं शांत ठेवण्यात आलेलं आहे. तशा प्रकारची गोलंदाजी इथे मैदानाच्या आत होते. जर्सी नंबर 33. हा पायावरती बॉल टाकलाय, खोदून काढलाय, यॉर्करचा केला वापर. एकही धाव इकडे मिळालेली नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होत आहे ते काळूरामचा. फुटवरचा वापर दिसलेला नाहीये, जेणेकरून की काय हा बॉल डॉट झालाय. प्रयत्न करतात, जसं नाव आहे त्याप्रमाणे आता खेळ दाखवावा लागेल. ही प्रतियोगिता आहे वेगळी, दिवस आहे वेगळा, वर्ष आहे वेगळे. सर्व खेळाडू देखील नव्या नव्याने इकडे आपलं टॅलेंट दाखवत असताना. चांगला बॉल, बॉल हवेत, विकेटची संधी, संधीचं केलंय सोनं आणि विकेट आली इकडे. मोठा विकेट. बॅक टू द पॅव्हेलियन. अंधेरीचे प्रत्येक खेळाडूंचा इथे समावेश झालेला आहे. नक्कीच ही म्हणजे प्रतियोगिता थोडी वेगळीच आहे, कारण सगळ्याला इकडे संधी दिलेली आहे. आपला खेळ दाखवा, आपला टॅलेंट दाखवा, आपला परफॉर्मन्स दाखवा. सिरीज घेऊन जा, बॅट्समनचा पुरस्कार घेऊन जा. आपली मेहनत, आपली संघर्ष तुम्हाला मैदानावरती दाखवायला लागेल. चांगली कामगिरी करा आणि जे पुरस्कार आहेत या प्रतियोगितेसाठी ते मिळवण्यासाठी आपण मेहनत करा. का मेहनतीशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही आहे. मेहनत कराल तर नक्की तुम्हाला यश मिळेल. सहजरित्या काही भेटत नाही. त्याला एक ओव्हर मध्ये 6 मिनिटं खर्च केलेली आहेत. चांगला बॉल, जबरदस्त ते ड्राईव्ह केलाय, पण एकच धाव इकडे मिळेल. जमिनीलगतचा तो फटका. एक धाव इकडे पूर्ण केली. सोनू भाई यांनी खूप मेहनत घेतलेली. शीतला देवी बॉईज कौतुक करावं तेवढं कमीच आहे. प्रत्येक वर्ष एक थोडंसं नवीन काहीतरी असताना तिसऱ्या सीझन मध्ये तर प्रत्येक अंधेरीच्या सर्व खेळाडूंना देखील या प्रतियोगितेमध्ये संधी दिली आहे. जबरदस्त इकडे बॉल, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्पार्टन या टीमने का टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले, तर यासाठी निवडले कारण तसे क्वालिटीचे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. चला 2 ओव्हर संपल्या. त्यांनी 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर धाव संख्या होते धाव फलकावरती 9. गोलंदाजी एंडसाठी सज्ज होतोय अमोल. तिन्ही पंचांची कामगिरी करत असताना लेजेंड आमचे अंपायर, अनुभवी आमचे पंच. आज पंचांच्या भूमिकामध्ये आपण त्यांना पाहतोय. 2 दिवसीय ही प्रतियोगिता पंचांची ही देखील भूमिका करणं सोपं नाहीये. अमोल कांगणे एक आयकॉन प्लेअर आहे. अमोल जसं सांगितलं एक आयकॉन प्लेअर या टीम मध्ये दाखल आहे. खेळतोय. पहिलाच बॉल हवेत, विकेट कुठे येईल का, पण नाहीये. प्लेअर थोडासा पाठी नो मॅच लॅट मध्ये ते बॉल पडलाय. आयकॉन खेळाडू आहे म्हणजे त्याच्याकडे तर पाहिलं जाईल. टीम मध्ये मला असं वाटतं प्रत्येक खेळाडूच्या प्रत्येक टीम मध्ये एक आयकॉन खेळाडू आहे, आपला आवडता प्लेअर या टीमचा, जेणेकरून की काय त्याला आयकॉन असं प्लेअरचं नाव दिलेलं असतं आणि त्याच्याकडे पाहतात कारण त्याच्याकडे ते खेळ आहे. पुढचा बॉल अमोलचा, पायावरती बॉल होता, मनगटाचा वापर केलाय. एक धाव इकडे आली, दुसऱ्या धावासाठी निघतील आणि 2 धावा इकडे पूर्ण केल्यात. डायरेक्ट हिट, वाह, रन आउट झालाय आणि जसं पळत सुटल्या तसंच पळण डगआउटच्या दिशेने येतोय. काय फिल्डिंग आहे, बरोबर निशाणा साधलाय हे स्टँड वरती आणि जबरदस्त इकडे डायरेक्ट हिट म्हणजे म्हटलं की रन आउट. जबरदस्त फिल्डिंग. अशी फिल्डिंग केली तर सर्व खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढतो, एनर्जी येते आणि तेच काम केलंय. नवीन फलंदाज येतोय शेरा.
अप्रतिम असा खेळाडू आहे शेरा, याच्याकडे देखील नंदूची जागा घेण्यासाठी येतोय नवीन फलंदाज शेरा. टीम येल्लो प्रयत्न करत आहेत आतापर्यंत इक्का दुक्काने ते धावसंख्या बनल्या धाव फलकावरती, फलकावरती चालू आहे, पण ज्या चौकार षटकाराची वाट पाहतात ते अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. पाहूया काय होईल. लीग फॉर्मॅट इथे ही प्रतियोगिता आपण पाहतोय. कमी गतीने तर बॉल टाकला, हाही देखील बॉल हवेत, पण बॉल जातो विकेट किपरच्या बाजूने आणि नक्कीच झाडाला लागून जर का बॉल आत आला तर धावा संख्या, बॉल आत लागून आलं तर आपल्याला रन पूर्ण करावे लागतील. पंचाच्या निर्णयाला पाहायचंय, पंचांना पाहायचंय. बॉल आत आला झाडाला लागून तर पळायचंय. चला ताराजेनिक स्पोर्टच्या वतीने प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी एक टी शर्टही देखील देण्यात आलेला आहे. चांगला बॉल, हाही देखील बॉल पायावरती अपील करतायत, पण अपील फेटाळले. पंचांनी सांगितलं की लेगच्या दिशेने बाहेर थोडा बॉल जातोय, दुसऱ्या धावासाठी जातील. रनआउटची संधी होईल, झालंय रनआउट, अजून एक रनआउट. हा रन महत्वाचा होता का? या बॉलवरती हे रन महत्वाचं होतं, पण अजून एक रनआउट. या ओव्हर मधला एक डायरेक्ट हिट आणि अमोलच्या हातामध्ये इकडे बॉल आलाय आणि चांगल्या प्रमाणे त्याने तो बॉल एस्टन वरती मारलाय. अजून एक विकेट आली आहे. नवीन फलंदाज येतोय. चिंट्या. विकेट आली आहे, दुसरा रनआउट. फार थोडी घाई करत आहेत मला असं वाटते धाव घेण्यासाठी आणि आपला विकेट गमावतायत. अजून एक आडव्या बॅटने खेळायचे, पण लाईन अँड लेंथ अप्रतिम इकडे अमोलची आहे. का माझ्याकडे आयकॉन खेळाडू म्हणून पाहिलं जातं की यासाठी तिथे पाहिलं जात आहे आणि तीच कामगिरी आपल्या संघासाठी करतोय इकडे अमोल. धावसंख्या जर का आपण पाहिले तर 13 धावा झाली. आहा, लाजवाब फटका जसा आला बॅट वरती 6 धावाची मोहर लिहिली होती आणि तेच दाखवलंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. अप्रतिम टायमिंग, शेवटच्या बॉलवरती षटकार इकडे आलाय आणि 19 धावा झाल्या धाव फलकावरती. अंधेरी चॅम्पियन्स लीग मध्ये मैदान छोटं आहे, हा एरिया छोटा आहे, पण तुम्हाला मारावा लागेल. चौकार षटकार मारणं छोटं मैदान. 19 बघा, ओव्हर संपल्याच्या नंतर तुम्हाला धावसंख्या सांगितली जाईल. विनंती असेल की वारंवार प्लीज आमच्याकडे येऊ नये. ओव्हर समाप्तीच्या नंतर तुम्हाला धावसंख्या सांगितली जातील. जसे शादाबाई यांनी सांगितलं की आपले कान उघडे ठेवा, प्रत्येक ओव्हरमध्ये धावसंख्या तुम्हाला सांगितली जाईल. तर प्लीज वारंवार आमच्याकडे येऊ नका, सांगू नका. धावसंख्या झाली 19. वैयक्तिक दुसरा आणि टीम कडून चौथा षटक घेऊन येतोय शादाब. आल्याचा पहिलाच बॉल सरळ दिशेने खेळला, रनआउटची पुन्हा एकदा संधी होईल. पहा हे काय घडतंय. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 रनआउट झालेले आहे. जर का हाही देखील बॉल हवेत असला तर मला असं डायरेक्ट एस्टनवरती नेम थांबला असता, पण पूर्णपणे ते सुरक्षित. पहा कॉलिंग खूप महत्वाचं आहे, आपल्या पार्टनरला आपल्याला पाहायचंय. हाय देखील फटका तर फिरवलाय, बॉल हवेत, पण धावा किती येतील या बॉलवरती? धावा येतील मात्र 2. चांगली बॅटिंग, प्रयत्न करतोय, व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे, पण त्या ठिकाणी हा बॉल सीमारेषा पार करण्याचा प्रयत्नही देखील प्रत्येक खेळाडू करतोय. धावसंख्या होते या 2च्या मदतीने 21 या आकड्यावरती. तीन विकेट 2 कॅमेऱ्यासह ही प्रतियोगिता आपण पाहतोय. फुलटॉस बॉल, प्लेयर आहेत तिकडे, हातातनं कॅचही देखील निसटलाय आणि बॉल गेला सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. जय होता तिकडे, पण आपल्याला रेडी राहायचंय. क्रिकेटमध्ये बॉल कधी तुमच्याकडे येईल ते तुम्हालाही देखील माहिती पडत नाहीये.
त्यासाठी तुम्हाला या 36 बॉलमध्ये प्रत्येक बॉलवरती नजर ठेवणं खूप गरजेचे आहे. थोडीशी तुमची नजर हटली आणि बॉल सीमा पार गेलाय. अजून एक आता मात्र संधी आहे. कोण पकडेल कॅच? खेळाडूने पकडला कॅच. एक कॅच सुटली पण जास्त काही करू शकला नाहीये. डगआउटच्या दिशेने मला असं वाटतं चौथा गडी बाद झाला या टीमचा. नवीन फलंदाज येतोय राज. शीतलादेवी बॉईज आयोजित अंधेरी चॅम्पियन्स लीग थोडीशी वेगळी ही फॉर्मॅट आहे. अंधेरीच्या प्रत्येक भागातील सर्व खेळाडूंना इकडे संधी देण्याचं काम सोनूभाई यांनी केलेलं आहे. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे. सीझन 1 थोडी वेगळी होती, सीझन 2 थोडी वेगळी, पण सीझन 3 सर्वांना संधी आहे. त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं, आपला खेळ दाखवा आणि जे पुरस्कार आहे ते घरी घेऊन जा. पण त्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागतील आणि मेहनत करावं लागतील त्या मैदानाच्या आत. चांगला बॉल बघा, आल्या आल्याच बॅट फिरवली. चांगला बॉल इकडे शादाबकडे गेले, शादाकडे ओळखले. पहिली ओव्हर चांगली झाली आहे. एक कॅच नक्की सुटला पण तो बॉल विकेटवाला बॉल होता. त्यामध्ये गोलंदाजीची काही चुकी नाही आहे. गोलंदाजी करता करता गोलंदाजाला प्लेयरचाही देखील सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. अंधेरी थंडर आणि अंधेरी योद्धास नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. आहा क्या बात आहे, लाजवाब बॉल. आता लँड कुठे झाला हे तर पाहायचंय. बॅट्समन बीट, विकेट कीपर देखील वेळ झालाय. बघा पंचांनी पाहिलंय, वेळ घेतलाय आणि त्यानंतर आपला निर्णय दिलाय. हे चांगलं आहे. ओळखायचे, पाहायचं आणि त्यानंतर उशीर झाला तरी चालेल पण गडबड व्हायची नाहीये, कारण एक एक निर्णय महत्त्वाचे असतात. व्हाईट बॉलवरती 1 रन आला म्हणजे 2 धावा इकडे आल्या धाव फलकावरती. चांगला बॉल खाली थोडासा राहिला, विकेट कीपरच्या हातात गेलाय. ओव्हर संपली आहे आणि 4 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते धाव फलकावरती 29. 4 षटक संपलेत, 29 धावा झाल्यात. आधी यात नंतर 12 चेंडू शेष असतील आणि 22 मिनिटं झालेली आहेत. 8 मिनिटं शिल्लक आहेत या इनिंग मधील. बघा जसा वेळ आहे त्या वेळेनुसार तर तुम्ही गोलंदाजी तर चांगलीच केली म्हणावे लागेल, कारण वेळेलाही देखील आपलं पाहिलंय. जसं वारंवार सोनूभाई इकडे सांगत असताना माहिती आहे त्यांना की वेळेचं महत्व काय आहे. आहा फटका अप्रतिम, उंच गगनचुंबी षटकार येतोय लाजवाब. या ओव्हर मध्ये षटकाराने स्वागत केले अमोलचं. राज करतोय आज, करेल काय? पहिल्या बॉलवरती तर षटकार आलाय. धावसंख्या उसळीने येते 35 धावावरती. व्हाट अ शॉट. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 50-60 धावा झाल्या, त्या सहजरित्या चेस केल्या. तर हाही देखील सामना मला असं वाटतंय की नक्की 50-60 ह्या आकड्याला पाहतील, त्या लक्ष्याला पाहतील. धावसंख्या झाली धाव फलकावरती 35. बॉल इकडे सोडलाय, पाहिलंय व्हाईट बॉल. पंचाचा येतोय निर्णय. 36 धावा झाल्यात. बघा इनिंग ब्रेकच्या नंतर जशी पहिली इनिंग संपली तर दुसऱ्या मॅचचा टॉस केलं जाईल. हाय देखील चांगला बॉल. हो आपल्या फॉलोथर मध्ये पकडले, सोपं नाहीये. रनिंग करत असणार आपल्या फॉलोथर मध्ये असे झेल पकडला, पण चांगला इथे एफर्ट म्हणावा लागेल अमोलचा. बाहेर थोडा बॉल टाकला आणि त्यानंतर सरळ ए बच्चा लोक तिसरा बॉल दांडी गुल केली आहे. वेगाचा वापर भरपूर. बॅट तर फिरवली होती, जशी बॅट आपण वेगाने फिरवली तसाच बॉल वेगाने हेस्टन वरती आदळला.
काय चांगलं उत्तर दिले. पहिलाच बॉल षटकार, दुसरा बॉल डॉट आणि तिसरा बॉल विकेट. आयकॉन प्लेअर असाच नाहीये. विकास सर जर्सी नंबर 18. हे देखील एक चांगलं आयोजन, एक चांगले खेळाडू आहे. अंधेरी डीएन नगर या प्रतियोगितेमध्ये आता त्यात फलंदाजी करण्यासाठी अंधेरी चॅम्पियन्स लीग 2026 सीझन 3 मानाची अभिमानाची आणि आपल्या सर्वांची लाडकी प्रतियोगिता शीतलादेवी बॉईज आयोजित. खूप मेहनत घेतली, दिवस रात्र केली आहे. सोपं नाही आयोजन करणं. यूट्यूबच्या माध्यमातून आपला खेळ जगभरात दाखवण्याचं काम शीतलादेवी बॉईज सोनूबाई यांनी केलेलं आहे. आज यूट्यूबच्या माध्यमातून, प्रतियोगितेच्या माध्यमातून तुमचा खेळ पाहिला जातो. तुमच्या खेळाची सराहना केली जाते, तुम्हाला ओळखलं जातं ते म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून. प्रोलिंग स्पोर्ट्स एक अप्रतिम असा चॅनल, एक चांगली वाहिनी. जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा या चॅनलला. आल्या सन्मान दिला, बॅकफुटला गेलं, कट केलाय. ऑफसाईड तिकडे बॉल जातो. एक धाबड एक आपलं खातं उघडलंय. काही निर्णय असेल माहिती विकास यांना की समोरचा देखील तसा प्लेयर आहे, त्याला संधी दिली आहे. धाव संख्या झाली 37. ऑन साईडला इथे बॉल खेळला. धावा किती येतील? 1 धाव. पंचाचा निर्णय आला. 38 धावा झाल्या धाव फलकावरती. सुंदर अशी ही प्रतियोगिता. हा प्रतियोगितेचा आजचा पहिला दिवस. दुसरा सामना आपण पाहतोय. धावा धाव फलकावरती. चांगला बॉल ड्राइव्ह केलाय, दिशा दिलीये, सन्मान दिलाय त्या बॉलला. चांगला कव्हर ड्राइव्ह केलाय. एकच धाव इकडे मिळेल. पहा याच्यानंतर आता स्लॉग ओव्हर चालू होतील. शेवटचं ओव्हर इथे चालू राहील. दुसऱ्या धावासाठी गेल्या रावणीची संधी होईल पण नाही. चला 5 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर धाव संख्या झाली धाव फलकावरती 39 रन, 39 रन. बघा इनिंग ब्रेकच्या नंतर लगेच आपल्याला त्वरेने टॉस करायचंय. रन 5 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर. प्रत्येक खेळाडूच्या शरीरावरती ही जर्सी आपण पाहतो किती सुंदर अशी दिसते. इस्माईल हा देखील चांगला गोलंदाज आहे. इस्माईल चांगली गोलंदाजी, चांगला रफ्तार त्याच्याकडे आपण पाहतो. चांगले ऍक्शन क्वालिटी बॉलर. पहिलाच बॉल फुलटॉस. खेळाडू देखील आहे, थांबू शकणार नाहीये. फ्लॅट 6 पहिल्याच बॉल वरती आलाय. शेराच्या बॅट मधून आलाय षटकार आणि स्वागत केले इस्माईलचं या पहिल्या बॉल वरती. वेलकम इस्माईल, आपलं स्वागत आहे अंधेरी चॅम्पियन्स लीग 2026 मध्ये. धावसंख्या होते पहिल्याच बॉल वरती षटकार 45 या आकड्यावरती. अजून देखील 5 बॉल बाकी आहे. या 5 बॉल वरती काय करेल शेरा? स्ट्राइक तर त्याच्याकडे आहे. विकास ते काम करतोय. जास्तीत जास्त स्ट्राइक वरती शेरा असणं खूप गरजेचं आहे, कारण हे फटके त्याच्या पिटाऱ्यात आपण पाहिलेत. हाय देखील बॉल आडव्या बॅटने, पण दिशा मात्र आता इकडे बॅटच्या टो वरती लागलाय. एकच धाव इकडे मिळेल. पंचाचा येतोय निर्णय. धाव संख्या होते धाव फलकावरती 1 च्या मदतीने 46 रन. बघा इकडे कॅमेरा आहे तर प्लीज कॅमेऱ्याच्या समोर उभे राहायचं नाही आपल्याला. बघा लहान मुलं, आपल्याला विनंती केली की बेटा इथे कॅमेऱ्याच्या समोर राहायचं, आपलं थोडं बाहेर उभं राहायचं. चांगला फटका. प्लेयर आहे तिकडे, खेळाडू आहे, जज चांगला केलाय. विकेट आली आहे, मोठी विकेट.
षटकार, एक विकेट. अनिल दादा, हा जो गोलंदाज आहे, पहिल्या वर्षीच अंधेरी चॅम्पियन्स लीग जी टुर्नामेंट झालेली त्याचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून याला सन्मानित करण्यात आलेलं आपल्या माहितीसाठी. जसं सांगितलं या गोलंदाजाचं कौतुक जसं केलंय तसाच तो गोलंदाज आहे. उत्कृष्ट असा गोलंदाज इस्माईल. आपण पाहिलं की अंधेरी प्रीमियर लीग मध्येही देखील मी याला पाहिलं गोलंदाजी करत असताना. चांगला गोलंदाज आता मेहनत करतोय आणि त्याचा फेवरेट प्लेअरही देखील आपण पाहिलं ना गोलंदाजीसाठी ज्याला फॉलो करतो हा गोलंदाज तो म्हणजे डेल स्टेन, त्याचा आवडता खेळाडू. चांगला बॉल, रनआउटची संधी, रनआउट इथे करण्यात येईल. इस्माईल पहिल्या बॉलवरती षटकार, पण त्यानंतर स्वतःला इकडे सावरलाय. चांगली गोलंदाजी. अनुपाला नवीन फलंदाज. धावसंख्या होती अजूनही देखील आपण पाहतोय धाव फलकावरती 46. 2 बॉल बाकी आहेत, 2 बॉल शेष आहेत. 46 धावावरतीच आतापर्यंत आपण पाहतो ते धावसंख्या हल्लेली नाहीये. शेवटचं आणि अंतिम हे ओव्हर आहे पहिल्या इनिंग मधला. मॅच नंबर 2 आपल्या समोर. शीतलादेवी बॉईज आयोजित अंधेरी चॅम्पियन्स लीग 2026. काही काही खेळाडू आहेत अंधेरीचे जे पहिल्यांदा या लीग मध्ये खेळताना आपण पाहतोय. जबरदस्त इथे फटका विकासच्या बॅट मधून आलाय. बॉल जातो डाऊन दी ग्राउंड, पण धावा येतील या बॉलवरती 2. या 2च्या मदतीने 48 धावा झाल्यात. बॉल असेल शेवटचा. 5.5चा खेळ संपलाय आणि 48 धावा झाल्यात धाव फलकावरती. पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं की आपण 50 ते 60 धावा टुबीन दिल्या, तर त्यामध्ये कार्तिकने आपला चांगला खेळ दाखवलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आलाय. ताराजेनिक स्पोर्ट्स यांच्याकडून प्रत्येक मॅच साठी टी शर्ट देण्यात येते. शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या इनिंग मधला स्ट्राइक वर आहे विकास. चांगला खोदून काढला बॉल. आपला फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. 1 रन पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी जातील का विचार, आणि यस रनआउट झालेत. 49 धावा झाल्या धाव फलकावरती आणि 6 ओव्हर मध्ये 50 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. अंधेरी स्पार्टन ह्या संघासमोर 50 धावाचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. चला सोनू दादा, दुसऱ्या याच्यानंतर जो सामना होईल आपण सांगितलंय तसं टॉस करून घ्यायचं. थंडर आणि योद्धा, थंडर आणि योद्धा, अंधेरी थंडर, चला अंधेरी योद्धा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचंय. या थंडर आणि योद्धा चला दोन्ही टीम आलेत. दादा टॉस करून घ्यायचं. आपल्या या विभागाचे एक उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय महेश विचारे यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. पाच टॉस केले जाते पुढील मॅच प्रोलिंग स्पोर्ट वाहिनीवर आपण पाहतोय. कौन जीते टॉस? दीपेन सर, कॉन्ग्रेचुलेशन. क्या लेंगे? फील्डिंग लेंगे. फील्डिंग. क्या सोच कर फील्डिंग? मतलब आपका बॉलिंग अटैक अच्छा है, कम रनों पे खोलना है, ऐसे कुछ सोच? हाँ, क्योंकि अभी 6 ओवर का मैच है तो हमें कम से कम रन रखना है और अभी 2 इनिंग देखा है कि फर्स्ट इनिंग में स्कोर ज़्यादा हो नहीं रहा है, इसलिए फील्डिंग रहेंगे. थैंक यू सो मच, ऑल द बेस्ट दीपेन. थैंक यू सो मच. मास सर, क्या लेते अगर आप टॉस जीतते तो? नहीं, मैं भी टॉस जीता तो फील्डिंग करता था. पहले चेस करना था हमको. और सोनू सर के प्रसाद झगड़े का ये टूर्नामेंट तीसरा सीज़न है, आपने कोई सीज़न मिस नहीं किया और आपकी एक अच्छी बात है कि आप अंधेरी के किसी भी टूर्नामेंट का कोई भी, चाहे वो लीग वाइज हो या कोई अच्छा टूर्नामेंट हो बड़ा, आप मिस नहीं करते. इस टूर्नामेंट के बारे में क्या राय है आपकी?
फर्स्ट ऑफ ऑल सोनू को थैंक यू कहूँगा मैं, डे बाय डे टूर्नामेंट इंप्रूवमेंट होते जा रहा है, ऐसी टूर्नामेंट होता रहे अंधेरी में। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच मास सर, ऑल द बेस्ट. ओवर टू द कॉम्बॉक्स अनिल सर. थँक्यू शदाब भाई. याच्यानंतर तर मला असं वाटतं की सामना अप्रतिम होईल. एका बाजूला दीपेन, एका बाजूला मास. जबरदस्त असे खेळाडू आहेत, टॅलेंटेड खेळाडू आहेत. रनाचा नक्कीच पाऊस आपल्याला पाहायला मिळेल, तशा प्रकारचे हे खेळाडू आहे. दीपेनला आपण पाहतोय तर अंधेरी प्रीमियर लीग ट्रोलिंग स्पोर्ट वाहिनी लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. या प्रतियोगितेचे सर्व ह्या चॅनलचे सर्व विपुल पांडलकरजी. लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा या चॅनलला. कोणी सांगेल की आपण ही चॅम्पियन्स लीग, अंधेरी चॅम्पियन्स लीग कुठे पाहतोय, कोणत्या वाहिनीवर पाहतोय, तर सांगा आपल्या मित्रांनाही की ट्रोलिंग स्पोर्ट्स या वाहिनीवरती पाहतोय. चला फिल्डिंग लावून घ्यायची बघा. फलंदाज आलेत तर आपलं काम असेल की आपण फिल्डिंग लावून घ्यायची. 50 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. दादा कंपल्सरी चेस आहेत, कंपल्सरी चेस. दोन्ही फलंदाज आलेले आहेत. 50 धावा बनवायच्यात. कंपल्सरीचे 6 षटकाचे सामने लीग फॉर्मेट आपण पाहतोय. सीझन 3 मध्ये पहिल्यांदाच काही खेळाडू आपण पाहणार आहे अंधेरी भागातील जे खेळतायत. प्रत्येकाला इकडे संधी दिलेली आहे. दरसालाप्रमाणे देखील या प्रतियोगितेमध्ये थोडंसं वेगळं करण्याचं काम सोनू भाऊ यांनी केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण काही ना काही पाहत असतो, लीग फॉर्मॅट पाहत असतो, पण मला असं वाटतंय की हे पहिल्यांदाच अंधेरीच्या प्रत्येक भागातील सर्व खेळाडूंना या प्रतियोगितेमध्ये संधी देण्याचे काम इथे केलंय. काही काही ठिकाणी अशा प्रतियोगिता होतात की फक्त आपल्या वॉर्डमधलेच खेळाडू खेळतात, पण या DN नगर या लीगमध्ये अंधेरीच्या प्रत्येक भागातील खेळाडूंना संधी दिल्याचं काम सोनूभाऊ यांनी केलेलं आहे. अंधेरी चॅम्पियन्स लीग गोलंदाजी एंडवरती आपण पाहतोय राजा यांना. अमित आणि जय स्ट्राईक लाईनला आहे. अमित आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय जय यांना. धाबा बनवायच्यात 50. चला वेळ न घेता चालू करायची इथे मॅच. यस पंच. पहिला बॉल जसा टाकेल तर टाइम इथे सेट केला जातोय. पहिला बॉल सोडून दिलाय ते फलंदाजाने. पहिल्याच बॉलवरती व्हाईट बॉल इकडे केली आहे सुरुवात. अतिरिक्त धाव संख्येने केली आहे सुरुवात. एक्स्ट्रा सिक्रे मिळाले. एक धाव झाली आहे धाव फलकावरती. 50 धावा कंपल्सरी चेस. स्ट्राईकला आहे अमित आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतो जय याला. चला विकेट कीपर इकडे पाहिले की एक स्लिप तैनात करण्यात आलेली आहे. चांगला बॉल खोदून काढलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण केली आहे आणि एकच धावाची ते संतुष्ट व्हावं लागेल. काळूराम एक चांगले खेळाडू आहेत. आज बॅट काय बोललेली नाहीये, पण नक्कीच पुढच्या मॅच मध्ये नक्की त्याची बॅट बोलेल. अकुट टप्प्याचा बॉल कट केला थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट थर्ड मॅनला धाव संख्या येईल. गोशाकी दिरेमध्ये बॉल जातोय. 1 रन. अकुट टप्प्याचा बॉल फक्त दिशा दिली त्या बॉलला आणि एक धाव इकडे काढलेले आहे दोन्ही फलंदाजाने. 1-1 रन काढून आपलं खातं इकडे उघडलंय. चेंज करत असताना प्रत्येक बॉलवरती काही ना काही करण्याचे काम इकडे फिल्डिंग टीम करते. 3 धावा झाल्या धाव फलकावरती. चांगला बॉल. आई देखील बॉल थोडासा पुढे राहिलाय. स्लिप मध्ये प्लेयर तैनात आहे. एकच धाव इकडे मिळेल. स्लिप मधून प्लेयर तिकडे पळून एक धाव इकडे काढलेले आहे. चला 1-1 असे रन काढत असताना स्लॉट मध्ये देत नाहीये.
काही ह्याच विभागातील खेळाडू आहे. जसं राजेला पण पाहतो ते ह्याच मैदानावरती लहानाचा मोठा झाला ह्याच नगरीमध्ये. त्याला माहिती आहे की या खेळपट्टीत गोलंदाजी करायची कशी आहे. पण त्याच वरती हा फटका बॉल लँड होईल सीमा पार. येतोय षटकार अमितच्या बॅटमधून. थोडीशी लाईन चेंज केली आणि त्याच्यानंतर तो बॉल फिरकावून दिला सहजरित्या त्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर अमितने. धावसंख्या होते दुहेरी आकड्यामध्ये इकडे आली. 10 धावा झाल्यात धाव फलकावरती. कमी गतीने टाकलेला बॉल डाऊन दी ग्राउंड खेळला. प्लेयर आहे तिकडे. थोडासा बॉल खाली राहिलाय जेणेकरून की काय तो कॅच पकडता आलेला नाहीये. 11 धावा झाल्यात धाव फलकावरती. बिनबाद 11. 50 धावा बनवायच्या 6 ओव्हरमध्ये 6 षटकामध्ये तुम्हाला 30 मिनिटाचा कालावधी दिला. त्याच्या आत तुम्हाला त्या 6 ओव्हर 6 षटक पूर्ण करायच्यात. चांगला बॉल प्लेयर आहे तिकडे. स्लॉटमध्ये टाकला होता पण यॉर्कर बॉल इकडे टाकला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर धावसंख्या होते धाव फलकावरती बिनबाद 11 रन. चला पहिल्या ओव्हरमध्ये 4 मिनिटं घेतलेले आहेत. 4 मिनिटाच्या लगभग पहिली ओव्हर संपलेली आहे. चला वेळेनुसार खूप बरं वाटते की प्रत्येक टीम ही खेळत आहे. खरंच कौतुक करत एवढं कमीच आहे. जे कप्तान आहेत जे कर्णधार आहे ते कशा प्रकारे यूज करतायत टाईमला पाहतायत. वेळेचं महत्त्व काय आहे सोनूबाई आणि संपूर्ण टीमलाही देखील माहिती आहे. म्हणून की काय प्रतियोगिता सुरू होण्याच्या पहिले मॅच सुरू होण्याच्या पहिले ज्या नियम व अटी आहेत त्या सर्व तुम्हाला सांगितले आहेत ती फॉलो करत आहेत संपूर्ण टीम संपूर्ण प्लेयर. खरंच मनापासून आभारी आहे मी आपला की आपण टायमालाही देखील पाहत आहेत वेळेनुसार खेळत आहेत आणि बरं वाटतं की जो तुम्हाला टाइम दिला त्या टायमानुसार प्रत्येक ही मॅच चालू आहे. असंच खेळत असतं की जो फॉर्मेट आहे 6 ओव्हरचा नक्कीच प्रत्येक मॅच तुम्हाला खेळवली जातील. पहिलाच बॉल उडवलाय बॉल जाईल सीमा पार 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केले षटकाराने. अमितच्या बॅटमधून आलाय दुसरा 6. धाव फलकावरती धावसंख्या होते 17 रन. अजून एक उडवलाय हाही देखील बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने येतोय. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार. पायावरती बॉल टाकतात आणि ह्या फलंदाजाला पायावरती बॉल टाकायचंच नाहीये कारण चांगल्या रीतीने मनगटाचा वापरही देखील करतोय. उत्कृष्ट टायमिंग. क्रिकेटमध्ये ताकदीचाही देखील वापर केला जातो. त्यानंतर टायमिंग खूप महत्वाचे आहे. ते ताकद पण आहे टायमिंग पण आहे या खेळाडूकडे. ज्या खेळाडूचं नाव आहे अमित. आहा यंदा पहा थोडासा वेगाने टाकलाय. बॅट तर फिरवली होती पण थोडीशी उसळी घेतली. टॉस झाला बॉल विकेट किपरच्या हातात निसटला पण एक स्लिप इथे तैनात आहे. धावसंख्या होते 23. या आकड्यावरती दुसरं षटक चालू आहे. कमी गतीने बॉल टाकला इकडे सोडलाय. पहा विकेट किपर आहे पण स्लिप मध्ये बॉल गेलाय. किती बाहेर तिकडे बॉल टाकलाय. थोडी बॉडी लँग्वेज देखील आपण पाहतोय ना सर्व फिल्डिंग टीमची ते थोडेसे निराश येते चेहरे आहे कारण तसं परफॉर्मन्स आज राहिलेलं नाहीये. हाय देखील पायावरती बॉल हलक्यातने इकडे खेळलाय. अमित माहिती की अमितला की आता चांगली मॅच इकडे चांगली आपल्या दिशेने वळलेली आहे. चांगला बॉल स्लिपमध्ये तर बॉल इकडे गेलाय पण पंचाचा काय येतो निर्णय वाईट बॉल. अजून एक वाईट बॉल. ही थोडी याच दिशेने थोडी वन साइड अशी पडते जेणेकरून की काय असं वाटते की बॉल चांगल्या टप्प्यावरती आलाय पण पंच आहेत पाहत आहेत. धावसंख्या 26. जय देखील प्रयत्न करतोय पण बॉल थोडासा खाली राहिला.
महत्त्वाची ही गोष्ट आहे की तुमचा स्कोरबोर्ड चालू आहे, थांबलेला नाहीये आणि वेगाने स्कोरबोर्डवरती ती धावा येत आहेत. जय प्रयत्न करतो पण तदनंतर खूप चांगलं महत्त्वाचं आपण पाहिले की अमितकडे जास्तीत जास्त स्ट्राईक येत आहे. माहिती आहे की आता 2 षटकार तर त्याच्या बॅटमधून आलेत. बॉल सोडलाय, पाहिले, ओळखले. या ओव्हरमध्ये थोडीशी जास्तच काहीतरी लाईन इकडे भटकली आहे. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल षटकार, पण त्यानंतर आपली लाईन अँड लेन थोडंसं चुकलाय गोलंदाज, जेणेकरून की काय पुरेपूर फायदा इकडे फलंदाजी टीमला मिळतोय. अजून एक आलाय हलक्या हाताने, दिशा देण्याचं काम इथे करत होता. बॉल आत आलाय, पहा हे खूप महागात पडेल तुम्हाला. बॉल जर का आत लागून आला तर तुम्हाला धावसंख्या पूर्ण करावी लागेल. बॉल आज बरं असं झालं की विकेट किपरच्या हातात नाही आला, अन्यथा इकडे रनआउटची देखील संधी झाली असती, पण पूर्णपणे ते सुरक्षित. 29 रन 2 ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर 29 धावा झाल्यात धावफलकावरती. गोलंदाजी एंडला सज्ज होते काळोराम साहेब. जर्सी नंबर 33 काळूराम. आज बॅटिंग काही झालेली नाही, पण आता बॉल हातात आहे. आता बॉलने काय कामगिरी करेल आपल्या संघासाठी. 2 षटक संपलेत आणि 29 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. हाय देखील बॉल, फक्त मनगटाचा वापर, धावा येतील मात्र 2. चांगली बॅटिंग करतोय अमित, परफेक्ट टायमिंग आहे. बॉल कुठे लँड करायचा, कसा बॉल येतोय, कसा खेळायचंय, काय बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. 31 धावा झाल्या धावफलकावरती, अजूनही 19 रन बनवायचे. रिवास आडव्या बॅटने खेळलाय, बॉल कुठे लँड होईल, प्रॉपर टायमिंग, फ्लॅट 6 अमितच्या बॅट मधून येतोय हा 3रा सिक्सर. 4था षटकार, माफ करा, 4था षटकार येतोय अमितच्या बॅट मधून. अमितला माहिती आहे ऊन आहे, घाई करा, लवकर करा आणि डगआउटच्या दिशेने आराम करा. अजून एक बॉल उडवलाय, थांबू शकतच नाहीये कारण बॉल हा लँड होतोय. 2 धावांसाठी धावसंख्या वेगाने वाढते. या 2च्या मदतीने 39 रन, 11 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. चौतीस धावावरती खेळतोय अमित. अजून एक बॉल, हा किती वेळ आहे पहा, बॉलला पाहिले, कट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने तिथे खेळाडू आहे, भरपूर टाइम आहे या खेळाडूकडे. शांत असा क्रिकेटर बॉलला पाहतोय. धावसंख्या होते 1च्या मदतीने 40. फुल टॉस बॉल, बॉल कुठे जाईल, याही बॉल वरती येतील धावा 2. 8 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. 42 धावा झाल्या धावफलकावरती. महत्वाचं की एकही विकेट गेलेलं नाहीये. जय आणि अमितने खूप चांगली पार्टनरशिप केली. खास करून आपण पाहिलं तर ह्या पार्टनरशिप मध्ये अमितची बॅट बोलली आहे. आकुट टप्प्याचा बॉल मारता आला नाहीये, चांगल्या रीतीने बॅट वरती आलेला नाहीये. षटक क्रमांक 3 संपले आणि 3च्या समाप्तीच्या नंतर धावसंख्या होते 42, बिनबाद 42. पाहूया ह्या ओव्हरमध्ये काय करेल अमित, सामना संपवेल का थोडासा वेळ घेईल. पण जशा प्रकारे त्याची बॅटिंग होत आहे, नक्कीच मला असं वाटते की ह्या ओव्हरमध्ये सामना संपवण्याचं काम अमित करेल. गोलंदाजी एंड वरती आपण पाहतोय राज. अठरा बॉल आणि 8 रन. रिवास पुन्हा एकदा खेळाडू आहे, थांबला नाहीये, बॉल डोक्यावरून जातोय. आज तर तुझाच दिवस आहे अमित असं म्हणावं लागेल, कारण बॉलही देखील तुझा ऐकतोय. प्लेयर होता पण त्याच्या डोक्यावरून गेलाय.
धावसंख्या झाली आहे धावपलकावरती 46. 1 hit away to win this match. मारा चौकार आणि मॅच तुमच्या खिशात. काय बॅटिंग होते मैदानाच्या आत. आडव्या बॅटने सरळ बॅटने जिथे म्हणा तिकडे अमितची बॅट बोलते. फुलटॉस बॉल आहे. प्लेयर हलक्या हाताने खेळलाय पण काय जबरदस्त आहे. अमितने बॅटिंग केली आहे. नक्कीच मित्रांनो टाळ्या होऊन जातात अमितसाठी. काय बॅटिंग केली आहे. अप्रतिम इथे बॅटिंग अमितची. बघा स्वतः गोलंदाजाने देखील टाळ्या वाजवल्या. तशा प्रकारची त्यांनी बॅटिंग आपल्या संघासाठी केली आहे. 37 धावाचं योगदान आपल्या टीमसाठी दिले. 37 रन अमितने आपल्या टीमसाठी बनवलेत. त्या 37 धावामध्ये 4 गगनचक्की षटकार अमितच्या बॅटमधून आलेत. हर्षद राजपूत पन्नास धावाचा पाठलाग करत असताना 46 धावावरती पहिला गडी बाद. बघा आल्याच हर्षदही देखील थांबणार नाहीये. डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय अंधेरी स्पार्टन या टीमने. आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमित. चला पुढचा सामना असेल. टीम आपण रेडी राहायचंय. या अमित मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला देण्यात येतोय. आदरणीय सन्माननीय महेश विचारीजी साहेब याच भागातील एक लेजंड एक चांगले खेळाडू या विचारे साहेब आपल्या शुभ हस्ते ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अमित या